जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये आजपासून व्यवहार सुरुवात होते आहे। 8 तारखेला मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत। ज्यांच्याकडे या नोटांमध्ये रोख रक्कम आहे त्यांनी ही रक्कम बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून चलनात असणाऱ्या नोटांमध्ये आजपासून बदलून मिळणार आहे। चलनी नोटांची कमतरता होऊ नये म्हणून 500 आणि 2000च्या नव्या नोटाही आजपासून चलनात येत आहेत। शिवाय 100 आणि त्याखालच्या नोटांची वाढीव छपाई करण्यात आली आहे। शिवाय नोटा बदलण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या शनिवारी आणि रविवारी बँका उघड्या ठेवण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार सचिवांनी याबाबत माहिती दिली असून रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यानुसार निर्देश दिले आहेत। आजपासून बँका खुल्या होणार असल्याने ग्राहकांची एकच झुंबड उडणार हे मात्र नक्की। आता शनिवारी आणि रविवारी बँका सुरू राहणार असल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी सोय होणार आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील या आपल्या बरोबर आहे। दीपाली, आपण बघतोय की ज्या तऱ्हेने आजपासून पुन्हा नोटा बदलून मिळणार आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात बँकांसमोर झुंबड उडणार असंच काहीच चित्र दिसतंय आणि त्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे। काय एकूणच तिथली परिस्थिती आहे, कशा तऱ्हेची व्यवस्था आहे, जरा सविस्तर सांगा। मृदुला, मी सध्या ICICI बँकेसमोर उभी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ग्राहकांची रांग आहे। कारण अर्थात परवा जो मोठा निर्णय घेण्यात आला मंगळवारी रात्री, त्यानंतर काल बुधवारी दिवसभर बँका बंद होत्या आणि म्हणूनच अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं आणि त्यांना आपले पैसे जे आहेत, नोटा ज्या आहेत त्या एक्सचेंज करायच्या आहेत, त्या डिपॉझिट करायच्या आहेत आणि या कारणासाठी सध्या या ठिकाणी ग्राहकांची रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच ग्राहकांनी बँकांकडे जायला सुरुवात केलेली आहे। बँका देखील आज 1 तास आधीपासून बँकेचं जे आतलं कामकाज आहे ते सुरू झालेलं आहे। विशेष व्यवस्था बँकांकडून करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे कस्टमर आहेत, सगळे जे ग्राहक आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजेस गेलेले आहेत की तुम्ही कोणत्याही तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये जाऊन तुमचे पैसे डिपॉझिट करू शकता किंवा एक्सचेंज करू शकता। सोबतच एक्सचेंज करण्यासाठीचा एक टेंडरिंग फॉर्म आहे तो बँकेकडूनही दिला जातोय किंवा तो वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे असं बँकांकडून सांगण्यात येत आहे। तो फॉर्म जो आहे तो जर तुम्हाला पैसे एक्सचेंज करायचे असतील तर तो फॉर्म बँकेला भरून देणं गरजेचं आहे आणि सोबतच तुमचा ID प्रूफ दाखवणंही गरजेचं आहे। एक्स्ट्रा काउंटर जे आहेत बँकांनी ते सुरू केलेले आहेत आणि म्हणूनच आजपासून सकाळपासूनच जोमानं बँक कर्मचाऱ्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे। मृदुला, खरं दीपाली, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।